तुम्ही पाहत असाल, आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू। तर काजू परतून घेतलेला आहे साजूक तुपामध्ये, आणि बदाम, डिंक, मनुके आणि खोबरा, आणि हे आपलं सगळे बिया काढून घेतलेला आहे खजूरमध्ये, ओला खजूर। तर आपण बारीक हे करून घेणार आहोत। ह्याच्यात टाकू आहे दाखवतो जर काढलेलं। तर हे आपण असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता बांधूया लाडू। हेल्दी आणि अशी पौष्टिक डिंकाचे लाडू। काय जास्त मी साहित्य टाकले नाही, थोडक्यामध्ये छान झालेलं आहे हेल्दी लाडू। साजूक तूप लागलेला आहे ह्याला, 100 ग्रॅम पेक्षा थोडा जास्त, चिपचिप होईल। जसं पाहिजे तसं बांधा, लहान मोठे लाडू, मीडियम करा। बघूयात आपण किती लाडू होतात। अर्धा किलो लाडू आहे, अर्धा किलोच्या वरच आहे। पाव किलो खोबरा आणि पाव किलो खजूर घेतलेला आहे, तर अर्धा किलोच्या वरच झालेला आहे। थंडीमध्ये खूप वृद्ध माणसांना खूपच त्रास होतो, आणि आपल्यालाही, आपण यंग आहोत, आपल्यालाही होतच। तसंच हे एक सकाळी सकाळी आंघोळ केल्या, देवपूजा झाल्या झाल्या एक लाडू खावा आणि फिट राहा। लाडू कसे झाले तेही सांगा, चुकलं असेल तर सांगा। चुकीतूनच माणूस पुढं म्हणजे सुधारणा होत असते। चुकत असेल तरी सांगा कमेंट करून, लाडू कसे झाले। नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे छान छान रेसिपीज बघायला तुम्हाला मिळतील माझ्या चॅनलवर, RJ महाराष्ट्र। तर हे बघा किती झालेले आहेत लाडू, बरोबर 12 लाडू झालेले आहेत अर्धा किलोमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, नवीन असाल तर। ओके, आणि हेल्दी खावा। तुम्हाला आधी लाडू, पहिला लाडू तुम्हाला। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल। चला।